नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील गुरुद्वारा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी भव्य मेळावा आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी बरेचसे वरिष्ठ आहेत जे की या ठिकाणी बोलू इच्छित आहेत। थोडक्यात सांगा काय म्हणते। नमस्कार, मी ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्यासाठी साहेबांनी एक उपक्रम राबवला, तरी आमच्या हजारो लोकांनी या ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून ह्या मागण्या आम्ही शासनाला मागत आहोत। कारण आता आम्ही वयवर्ध झालो, आमच्या घरामध्ये सुना मुलं हे सर्व त्याचा अधिकार झाला, त्या थोडेसे शेतीचं बदल कमी झालं, उत्पन्नाबद्दल कमी झालं आणि त्याच्या व्यवहारात झाली, तर ज्येष्ठ नागरिकाला दुरावस्था होऊ लागली। त्यासाठी आमची सरकारला नम्रतेची विनंती आहे आणि या साहेबांनी सर्वांनी या मागणीसाठी तटस्थ जे एवढं काळजीपूर्वक करतात याच्या विनंतीला मान देऊन तुम्ही एक सहकार्य करावं, मी अशी ज्येष्ठ नागरिक ह्या नात्यानं मी तुम्हाला विनंती करतो। या ठिकाणी आपल्यासोबत हंसराजजी वैद्य आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। साहेब नमस्कार, आज या ठिकाणी आपण जो लक्षवेधी हा मेळावा आयोजित केला होता, तर याचे काय सांगणार याविषयी, कशा प्रकारे मेळावा संपन्न झाला? आज आम्ही गेल्या 15-20 वर्षापासून शासनाला विनंती करतो की ज्येष्ठ नागरिकांचे मानधनासह राहिलेले प्रश्न जे आहेत आमचे ते मान्य करावेत आणि त्यांना न्याय द्यावा, पण सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही ज्येष्ठ नागरिकाकडे। त्याच्यामुळे आम्ही आज काही निर्णय घेण्यासाठी आम्ही आता वैतागून गेलो। किती वर्ष आमच्या बरोबरचे अर्धे लोक मरून गेले, अजूनही आमचे किती लोक सोडून जातील सांगता येत नाही। आता उर्वरित आयुष्य आमचं सुखासमाधानानं जावं या ज्येष्ठ नागरिकांचं, म्हणून आमची विनंती आहे सरकारला, आमच्यासारख्या श्रीमंत डॉक्टरला, इंजिनियरला, वकिलाला, प्राध्यापकाला, शिक्षकांना किंवा कुठल्याही सुद्धा काम करणाऱ्याला त्याला 100 नाही 125 वर्ष जगला तरी 5 पैसे सरकारनं देऊ नये। त्यांनी कुठल्याही योजना आणाव्यात, पण ज्येष्ठ नागरिकांच्या 60 वर्षाच्या वरच्या लोकांसाठीच योजना आणाव्यात। 65 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्षाच्या वरच्याला नको। 60 ते 75 वर्षाच्या मधल्या लोकांनी काय करायचं? त्यांच्या हातात एक श्वास नाही घ्यायचा। तुम्ही 75 वर्ष जगा आणि मग आमच्या त्याचा फायदा घ्या म्हणणं हे चुकीचं आहे। म्हणून आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की त्यांनी 60 वर्ष वयाच्या वरच्या सगळ्या लोकांसाठी योजना आणावी आणि गरीब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित ज्येष्ठ नागरिकांना, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा। त्यांना काहीतरी मानधन इतर राज्याप्रमाणे देण्यात यावं, तर ते जगू शकतील। अन्यथा त्यांच्या आज घरात फार कुचंबना होते, वर्ग आणि सून केव्हा एकदाचे म्हातारे मरतील अशी त्यांची कल्पना भावना झालेली आहे आणि असं त्याला वागवलं जात आहे। म्हणून उर्वरित आयुष्य त्यांचं सुखासमाधानानं जावं म्हणून त्यांनी मानधन द्यावं। आमचे हे रेंगाळलेले प्रश्न सोडवण्यासाठी 60 वर्ष वयाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांमधून एक स्त्री, एक महिला आणि एक पुरुष यांना आमदार करावं, खासदार करावा अशी योजना सरकारने आणावी। आमचे जे आजपर्यंत 25-30 वर्षापासून जे लढा आमचा चालू आहे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, कारण शासनामध्ये आमचं खातच नाही। म्हणून शासनाला विनंती आहे की ज्येष्ठ नागरिक मंत्री आमचा वेगळा तयार करा आणि आमच्यापैकी ज्येष्ठ नागरिकापैकी काम करणारे, तळमळ असलेले, त्यांच्यासाठी झटणारे आमदार, खासदार म्हणून त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर त्यांना घेण्याची योजना आणा। आजपर्यंत जो भारत देश तयार झालेला आहे तो सगळा ज्येष्ठांमुळे झालेला आहे आणि ह्या देशाचे मूर्तिमंत करते जर कोण असतील तर ते ज्येष्ठ नागरिक आहेत। ज्येष्ठ नागरिकांमुळे हा देश झाला तयार आणि म्हणून त्यांना
शिल्पकार म्हणून किंवा देशाची संपत्ती म्हणून घोषित करावी आणि त्यांना मान सन्मान मिळावा, एवढी आमची साधारण मागणी आहे. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, त्यांना संपूर्ण त्यांचं शरीर सुखी समाधानी राहील, निरोगी राहील याची सरकारने व्यवस्था करावी. त्यांचं आरोग्याबद्दलचं जे योजना आहेत त्या शासनाने विनामूल्य त्यांना देण्याचं करावं. ह्या अशा आमच्या साध्या सुध्या मागण्या आहेत, त्या सरकारने जर मान्य केल्या नाहीत आम्ही आता वैतागून गेलो आणि शेवटी ह्या निर्णयाला आज पोहोचलो. आज 15,000 ज्येष्ठ नागरिकांनी हात वर करून सांगितलं की आम्ही आता येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही ह्या निवडणुकावर बहिष्कार टाकू. म्हणून शासनाला आता नम्र विनंती आहे, आजपर्यंत जेवढे शासन सरकार तयार झाली ते ज्येष्ठ नागरिकांच्या मतामुळे झाली, त्यांच्या पोरांच्या आणि सुनांच्या मतामुळे मुळीच नाही. कारण एका कुटुंबामध्ये 4 मुलं आणि 4 सुना जरी असल्या तरी एका घरामध्ये 4 पक्ष आहेत. त्याच्यामुळे सरकार निवडलं जात नाही. सरकार स्थिर सरकार जर पाहिजे असेल, खंबीर सरकार जर पाहिजे असेल तर ज्येष्ठ नागरिकाला दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या, त्यांना जास्त दिवस वाचतील याची सोय करा, तर तुमचं स्थिर सरकार येईल आणि तुमच्या सगळ्या योजना आजपर्यंत जे आणलेल्या आहेत त्याचा एकही कवडीचाही फायदा या ज्येष्ठ नागरिकाला मिळाला नाही. तुम्हाला जर मी वाचून दाखवली, वाडा वाचून दाखवला तर तुम्हाला कळून येईल. इंदिरा गांधी योजना, राजीव गांधी योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, हरित क्रांती योजना, पांढरी क्रांती योजना, आजपर्यंतच्या सगळ्या तुम्ही योजना ज्या आणल्या, गरिबी हटाव योजना आणली, कुणाची गरिबी हटली? ते सगळे गरीब 15,000 ज्येष्ठ नागरिक, ज्याला चालता येईना, बोलता येईना, ऐकता येईना, डोळ्याला दिसना असे लोक जे आले ते खरे गरीब गरजवंत हे आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही काही करता येते का पहा. अन्यथा देशोधडीला लागेल. हा देश आज नंबर 1 वर जो भारत देश आहे तो केवळ ज्येष्ठांच्या पुण्याईमुळे आहे. ज्येष्ठांच्या आजपर्यंत केलेल्या कारकिर्दीचा हा पुरावा आहे आणि म्हणून या आत्ताच्या नवीन आलेल्या मंत्री महोदयांना, या आमदार खासदारांना अशी मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या मायबापाला कसं काय विसरता? हे चुकीचं आहे, हे पाप आहे. तुम्हाला जर खरं पुण्य करायचं असेल तर मायबापाला विसरू नका, ज्येष्ठ नागरिकाला विसरू नका. त्यांचे म्हणणे ऐका आणि सहज सुलभ होणाऱ्या गोष्टी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, एवढीच कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा ज्येष्ठ सरकारना विनंती करतो, आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की जे विधेयक मांडलं गेलेलं आहे विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये, त्याच्यावर सखोल चर्चा करा आणि त्याच्यातून काय करता येईल तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी ते करा, तर तुमचं सरकार स्थिर राहील, निरंतर राहील. कधीही तुमच्या सरकारला बाधा येणार नाही. आम्ही समर्थपणे तुमच्या पाठीमागे राहू, एवढंच आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ. जे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आपल्या समोर मागणी मागत आहेत, ज्येष्ठ नागरिक होते म्हणून आजची ही पिढी जी पुढे असेल पिढी ती तयार झाली. ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून आज आपलं सरकार आहे. सरकार जे आहे ते कुणातरी एखाद्या आई बाप यांच्यापासूनच तयार झालेलं सरकार आहे. तेव्हा आज आपला बाप आपल्या पुढी, आपली आई आपल्या पुढी, म्हातारी आपल्या पुढी भीक मागते, यापुढे या ठिकाणी आज आंदोलन करते, या ठिकाणी धरणे करते. आज त्यांचं 70-80 वर्षे वय आहे. आज त्यांनी घरात बसायचं. आज अख्ख्या नांदेड जिल्ह्यातून नाही तर या अख्ख्या महाराष्ट्रातून आज नांदेड येथे या ठिकाणी आज जे वरिष्ठ आहेत, जे ज्येष्ठ आहेत या ठिकाणी आलेले आहेत. शासनाला पुन्हा एकदा आज या वरिष्ठांच्या वतीने विनंती आहे, प्रतिष्ठानच्या विनंती आहे की या ठिकाणी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. या ठिकाणी त्यांना आपापल्या घरी बसता न येता या ठिकाणी त्यांनी एक साहेबाकडे या ठिकाणी जे वैद्य डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्यांनी आता सांगितलं की मला काही नको, परंतु या जे गरीब दुनिया आहे, जे गरीब जनता आहे त्यांना द्यावं. तेव्हा शासनाला विनंती आहे की आपण देखील या ज्येष्ठांकडे एकदा पाहावं, वरिष्ठांकडे पाहावं. आपले आई वडील जसे आहेत तसे हे देखील आहेत, त्यांच्याकडे देखील आपण पाहावं, त्याचा न्याय करावा. या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुलाखत दिला त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड.